क्षेत्र शनी शिंगणापूर. शनी शिंगणापूर काळा नंबर 33. इथं आपलं साहित्य काढून ठेवायचं. पट्टा वगैरे अलाउड बिलाउड नाही. अभिषेक का हां हे पूर्ण 7:30चं ताट असतं. शनिदेवाने एकदा 7:30 जर आपण जर सोडलं आलं नवग्रहाचे राजा शनिदेव हां हे 7:30 पर्यंत ताट घेतलं तुमची मेष राशी शनी गुरु आहे तुम्हाला पूर्ण ताट करा पूर्ण दान करून द्या देवाला. फुलं टाकायच्यात त्याच्यात नाही चोरून माहिती द्या ना थोडी. तो चढायचा कशासाठी? त्रिशूळ त्रिशूळला नारळ प्रसाद कुंडीमध्ये अर्पण करायचं. अगरबत्ती होमकुंडात जाणार अगरबत्ती होमकुंड तेल फुलगी ना फुलं देवाच्या मूर्तीवर चढायच्या. चलता या चरणपादी करून मेष राशी 7 वेळ उतारा करायचा. शनी शांती करून 4 मिनिट दान करायचं. आत्ताशी मंदिराकडे आलोय. एक पूजेची थाळी आणि गाडी पार्क करून आलो. मंदिरात जाण्याचा मार्ग इकडे. ओम नीलांजन समाभास्य रविपुत्र यमाग्रजमा छाया मार्तंड संभतुत्तर नमामि शनैश्चरम्. हे बघा इथे किती मस्त स्टॅच्यू आहे. तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज तिकडे जात आहे. इथे मारायचं नारळ वगैरे ठेवायचं. अभिषेक करा.
कहाँ डालूँ भाई साहब? भैया जी अगरबत्ती कहाँ डालूँ? गौरी होमकुंड तालपत्र हल्दी. तिथे वरती तेलाचा अभिषेक घालायला लागतो. तिथे 500 रुपये भरून तुम्हाला ते करण्यात मिळेल. पिण्याची पाण्याची विहीर. इथे दत्त मंदिर आहे. इथे लक्ष्मी मंदिर आहे. शिवलिंग अनेक नंदी. ओम शिवाय. हॅलो. अजून बरंचसं काही बघण्यासारखं आहे, बट उशीर झाला आहे त्याच्यामुळे मला काही जास्त थांबता येत नाही. आहे की हे तुम्ही जे आहेत पूजेचं जे साहित्य घ्याल ते प्रायव्हेट पार्किंग वगैरे जे लोक असतात ना त्यांच्याकडून घेऊ नका. ती लोक फसवणूक करतात. इकडे मंदिराची पार्किंग आहे. इथे सांगतात की कमानीचं काम चालू आहे किंवा दुसरं काही कामं आहे, असं काही ना काहीतरी कामं सांगून तुमच्याकडून ते पैसे वसूल करतात. म्हणजे फसवण्याचा त्यांचा हेतू आहे. तुम्ही इथे शनी शिंगणापूरमध्ये एक ऑफिस आहे, त्या ऑफिसला भेट देऊन तुम्ही मग थोडेफार पैसे तुमचे काही कमी करू शकता. या साहेबांच्या मदतीने आज फ्रॉडगिरी वाचले. साहेब नमस्कार. तुम्ही असल्यामुळे काय नाही चालेल. थँक्यू सर. एवढं घाबरायचं नाही. आणि आता देवा पार्किंगमध्ये कधी चालेल चालेल. नाही आहे सांगतो आता इथनं पुढं सगळ्यांना. चालेल चालेल चालेल. आपल्या मनावर साहेबांचा नंबर आणला होता. नाही आणला साहेबांचा नंबर. हां चालेल चालेल. चल धन्यवाद साहेब. शनिदेवापासून आल्यानंतर ना हा मस्तपैकी ऊसाचा गाणा एकदम ऑर्गॅनिक पद्धतीने. आपलं जसं बैल तसं समोर तिकडे बसायला झोकं काठ. इकडे बघा ह्या साईडला झोके आहेत बारीक बारीक. एकदम मस्त आहे. सुरुवातीलाच लागतो शांतसाई रसवंतीगृह. हे काकांचं यांचं स्वतःच आहे. तुझे चल रहे बताना. हाँ तो उसको तेरा तू भी वीडियो बना ले, तू भी बताना. राजा